हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण क्लास 6 मॅथ्सची युनिट टेस्ट नंबर 2 त्याचा एक प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर सोडवू. हा क्वेश्चन पेपर आहे 2023-24 म्हणजे मागच्या वर्षीची रयत शिक्षण संस्थेची क्लास 6 मॅथमॅटिक्सची ही एक सराव प्रश्नपत्रिका. या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न कशा पद्धतीने आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तर कशी द्यायची त्याचा सराव याच्या व्हिडिओमध्ये आपण करूया. पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू. द फर्स्ट क्वेश्चन इज चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राइट द आन्सर. First is 58 divided by 100 is equal to ... मग 58 divided by 100 आहे, याचा अर्थ 58 out of 100 म्हणजे हे पर्सेंटेज आहे 58%. So option B is the correct alternative for this question. Second is if y plus 1 is equal to 5 then y is equal to ... मग y plus 1 is equal to 5 आपल्याला दिले आहे आणि याच्यामध्ये y ची किंमत आपल्याला काढायची आहे. प्लस 1 जर आपण राईट हँड साइडला घेतले तर -1 होतील. सो 5 - 1 दॅट्स 4. त्यामुळे ही किंमत येईल y ची. So y is equal to 4. Alternative A is the correct alternative. Next question is profit is equal to ... minus cost price. तर प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. म्हणजे सेलिंग प्राइस मधून जर कॉस्ट प्राइस आपण सबट्रॅक्ट केली तर आपल्याला प्रॉफिट मिळतो. सो ऑप्शन बी इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. And last is 2:1 is read as 2:1. हा ऑप्शन आपल्याला दिला आहे. हा आपल्याला ऑप्शन दिला आहे ऑप्शन नंबर सी मध्ये 2:1. सो दिस इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन इज सॉल्व द फॉलोइंग. त्यातले सब क्वेश्चन सोडवायचे. त्यातला पहिला आहे कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. दो इक्वेशन इज गिवन x/6 इज इक्वल टू 3. आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायचं म्हणजे याच्यातली व्हॅल्यू x ची व्हॅल्यू जी आहे ती काढायची आहे. मग इथं डिनॉमिनेटरला 6 आहे, तो जर नको असेल तर ह्या लेफ्ट हँड साइडला आपल्याला 6 न मल्टिप्लाय करावं लागेल. त्यामुळे ह्या पहिल्या बॉक्समध्ये 6 येईल. इक्वेशनच्या एका साइडला जर आपण 6 न मल्टिप्लाय केलं तर दुसऱ्या बाजूला सुद्धा 6 न म्हणजे त्याच संख्येने मल्टिप्लाय करावं लागेल. त्यामुळे दुसऱ्या बाजूला 3 ला 6 न मल्टिप्लाय करेल. आता लेफ्ट हँड साइडला 6 इन द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर विल गेट कॅन्सल्ड. त्यामुळे इथे शिल्लक राहील x आणि उजव्या बाजूला 3 × 6 18. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ x. Next question is find the ratio of first quantity to second 40 rupees and 120 rupees. तर इथे रेशो काढायचा आपल्याला. So that ratio would be equal to पहिल्या क्वांटिटीचा दुसऱ्या क्वांटिटीशी आपल्याला रेशो काढायचा. त्यामुळे पहिली क्वांटिटी 40 आहे ती न्यूमरेटरला घेऊया डिवाइडेड बाय नेक्स्ट क्वांटिटी इज 120. इथे 0 ला 0 निघून जाईल. 4 न भागाला 4 × 4 4 × 12. So the ratio is 1 divided by 3 that is equal to 1:3. Next question is complete the following activity to convert a fraction into the form of a percentage. हा फ्रॅक्शन दिलाय 3/4 आणि त्याचं सगळ्यात शेवटी आपल्याला पर्सेंट मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. याच्यासाठी आपल्याला हे जे फ्रॅक्शन दिले त्याचा डिनॉमिनेटर 100 करायचा. इथं डिनॉमिनेटरला 4 न मल्टिप्लाय करायचं एका संख्येनं. मग आपण विचार असा करायचा की 4 ला कितीने मल्टिप्लाय केले तर 100 मिळते तर 25. त्याच संख्येने न्यूमरेटरला सुद्धा मल्टिप्लाय करायला पाहिजे. जे इथे 25 ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटर मध्ये पहिली संख्या 3 आहे त्यामुळे या बॉक्स मध्ये येईल 3. आता हे न्यूमरेटरचा आपण प्रोडक्ट घेऊया. 25 × 3 दॅट्स 75 आणि डिनॉमिनेटर मध्ये 25 × 4 100 लिहिलेलं आहे. सो 75 आउट ऑफ 100 दॅट मीन्स इट इज 75%. पुढचा क्वेश्चन आहे इफ 20 meters of cloth cost rupees 3600 and the cost of 60 meter of the cloth. इथे दोन व्हेरिएबल्स आहेत. एक आहे क्लॉथ जे मीटर मध्ये दिले आणि दुसरं आहे त्याची कॉस्ट. पहिल्यांदा आपल्याला समजेल की 20 मीटर क्लॉथ जर असेल तर त्याची कॉस्ट आहे 3600 आणि जर असे 16 मीटर्स असतील तर त्याची कॉस्ट किती असेल असा प्रश्न विचारला. तर इथं क्लॉथची संख्या किंवा क्लॉथचे जे मीटर आहे ते कमी कमी होत गेलं तर त्याची किंमत सुद्धा कमी होणार आहे. म्हणजे हे डायरेक्ट प्रपोर्शन आहे. मग इथं दोन व्हेरिएबल्स आपण रेशो सेम घेऊया. आणि 20 हा क्लॉथ झाला पहिल्या ओळीमधला डिवाइडेड बाय इट्स कॉस्ट इज 3600. हा रेशो आणि दुसऱ्या ओळीमधला रेशो हा इक्वल असणार आहे. दुसऱ्या ओळीमध्ये आपल्याला क्लॉथ दिलेला आहे 16 मीटर, त्याची किंमत काढायची आहे आणि ती किंमत x आपण घेतली ती घेऊया डिनॉमिनेटरला. आता हे इक्वेशन आपण सोडवलं तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल म्हणजे 16 मीटर कापडाची किंमत मिळेल. मग इथं x डिनॉमिनेटरला आहे ते जर लेफ्ट हँड साइडला घेतले तर न्यूमरेटरला जातील. राईट हँड साइडला 16 आहे तसेच आणि 20/3600 जर आपण बाजू बदलून घेतली तर त्याचं रेसिप्रोकल घ्यावं लागेल. 3600 डिवाइडेड बाय 20.
इथे 0 ला 0 निघून जाईल, त्यानंतर 2 ला भाग झाला तर 16 म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 8 into 360 हा प्रोडक्ट घेतल्यावर 8 न गुणूया, सो x इज इक्वल टू 8 into 0 that's 0, 8 7 48 4 आणि 24 आणि 4 28. So this would be the cost of 16 meter cloth. Next question is solve the following questions. Any two प्रत्येक सब क्वेश्चन 3-3 मार्काला आहे. त्यातला पहिला क्वेश्चन आहे, शबाना scored 736 marks out of 800 in her exam. What was the percent she scored? आपल्याला इथं पर्सेंट काढायचं आहे. So percentage is equal to, इथं मार्क्स मिळवले 736 आउट ऑफ 800. म्हणजे प्रश्न इथं असा आहे की 800 पैकी जर 736 मार्क्स मिळत असतील तर 100 पैकी किती म्हणजे पर्सेंटेज काढणं. मग 100 पैकी किती हे काढायचं म्हणजे 100 ने मल्टिप्लाय करायचं. या 2 झिरोला 2 झिरो निघून जातील, 8 आता भाग घालूया, 8 1 8, 8 9 72, एक शिल्लक राहील 16 होतील, 8 2 16. सो शी स्कोर्ड 92%. नेक्स्ट इज कम्प्लीट द चार्ट. चार्ट आपल्याला कम्प्लीट करायचा आहे, ज्याच्यामध्ये कॉस्ट प्राइस दिलेली आहे, सेलिंग प्राइस दिलेली आहे, आणि तिसऱ्या आणि चौथ्या कॉलम मध्ये आपल्याला या बॉक्सेस जे आहेत ते भरायचे आहेत. तिसरा कॉलम असा आहे की आयदर प्रॉफिट और लॉस, म्हणजे याच्यामध्ये प्रॉफिट झाला की लॉस झाला हे काढायचं आहे, आणि तो किती. आता पहिल्या केसमध्ये कॉस्ट प्राइस 4500 आहे, सेलिंग प्राइस 5000 आहे. इथं सेलिंग प्राइस कॉस्ट प्राइस पेक्षा जास्त आहे, याचा अर्थ इथं प्रॉफिट झालेला असणार आहे. त्यामुळे या पहिल्या बॉक्समध्ये प्रॉफिट येईल. आता प्रश्न असा आहे की तो किती, तर ते काढण्यासाठी या 5000 मधून 4500 वजा करायचे. सो इट वुड बी ₹500. सो इट वुड बी ₹500. तर दुसऱ्यांदा बघूया, इथं सुद्धा कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइस पेक्षा कमी आहे, म्हणजे इथं प्रॉफिट झालेला आहे, कारण सेलिंग प्राइस इथं जास्त आहे. मग ती किती जास्त आहे, तर 799 मधून 700 सबट्रॅक्ट केले तर मिळेल ₹99. तिसऱ्या केसमध्ये इथं मात्र कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइस पेक्षा जास्त आहे, म्हणजे इथं लॉस झालेला आहे. ज्यावेळेला सेलिंग प्राइस कॉस्ट प्राइस पेक्षा कमी असते त्यावेळेला तिथं लॉस झालेला असतो. मग तो लॉस काढायचा कसा, तर यावेळेला आता कॉस्ट प्राइस मधून सेलिंग प्राइस वजा करायची, म्हणजे 1000 मधून 920 वजा करायचे. 1000 minus 920 it would be ₹8. Next question is, Ram owns some ships. After selling 34 of them in the market, he still have 176 ships. How many ships did Ram have at first? रामकडे सुरुवातीला काही शिप्स होत्या असं आपल्याला दिले, त्यातल्या 34 विकल्यानंतर त्याच्याकडे 176 शिल्लक राहतात. तर सुरुवातीला त्याच्याकडे किती शिप्स होत्या असा प्रश्न आहे. तर ते जे सुरुवातीच्या शिप्स आहेत त्याला आपण एक अक्षर घेऊया, लेट the number of ships be x. म्हणजे सुरुवातीला त्याच्याकडे x शिप्स होत्या असं आपण कन्सिडर करूया. आता त्यातले 34 विकलेत म्हणजे ते कमी झाले, म्हणजे x मधून या 34 कमी झाल्या. मग असं झाल्यानंतर शिल्लक किती राहिल्या, तर इज इक्वल टू लिहूया 176. म्हणजे हे एक आपल्याला इक्वेशन तयार झालं. आता हे इक्वेशन सोडवलं की आपल्याला x ची किंमत मिळेल. मग x ची किंमत काढायची असेल तर -34 आपल्याला दुसऱ्या बाजूला घ्यावे लागतील, त्याचे होतील +34. यांची बेरीज करूया. x इज इक्वल टू 6 आणि 4 10 चा 1, 7 आणि 4 11 चा 1 210. म्हणजे सुरुवातीला त्याच्याकडे 210 शिप्स होत्या. सो राम हॅड 210 ships at first. Next question, solve the following questions in 2. 4 मार्काचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत. पहिला आहे, rewrite the following using letter. म्हणजे आपल्याला एक वाक्य दिले ते आपल्याला सिम्बॉलिकली लिहायचं आहे by using a letter. First is sum of certain number and 3. certain number म्हणजे तो नंबर आपल्याला माहिती नाही, त्याच्यासाठी अक्षर घेऊया x, आणि त्याची बेरीज करायची 3 शी, so x plus 3. So this is how we can write it symbolically. Second is the product of 15 and the another number. पुन्हा एकदा हा another number आहे, तो another number माहिती नाही, तो x घेऊया, त्याचा प्रोडक्ट घ्यायचा 15 शी, so x into 15, or it can be also written as 15x. दोन्हीचा अर्थ एकच आहे. Next is 4 times a number 24.
आणि शेवटचा द डिफरन्स ऑब्टेन्ड बाय सबट्रॅक्टिंग 11 फ्रॉम अनदर नंबर. पुन्हा एकदा अनदर नंबर आहे, तो अनदर नंबर माहिती नाही, तो x घेऊया आणि त्याच्यातून आपल्याला 11 वजा करायचे, सो x मायनस 11. तर अशा पद्धतीनं हे जे वाक्य आहे ते आपण या पद्धतीनं लिहू शकतो. Second question is, a tractor uses up 12 liters of diesel while plowing 3 acres of land. How much diesel will be needed to plow 19 acres of land? इथं दोन व्हेरिएबल्स आहेत, लिटर्स ऑफ डिझेल्स आणि दुसरा आहे एरिया, तो एकर्स मध्ये दिला आहे. म्हणजे 12 लिटर लागणार आहेत 3 एकर्स लँडसाठी. तर असे 19 एकर्स असतील तर त्याला किती लिटर डिझेल लागेल, तर त्याच्यासाठी अक्षर घेऊया x. ॲज दिस इज एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट प्रपोर्शन, म्हणजे एक व्हेरिएबल वाढत असताना दुसरं सुद्धा वाढत असेल तर ते डायरेक्ट व्हेरिएशनचं एक्झाम्पल असतं. म्हणजे इथं एरिया जर वाढला तर त्याच्यासाठी लागणारं डिझेल वाढणार आहे, तर हे डायरेक्ट व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे. मग अशा केसेसमध्ये आपण हे जे दोन व्हेरिएबल्स आहेत लिटर्स आणि एकर्सचं, त्याचा रेशो सेम घ्यायचा आहे. मग पहिला रेशो 12 डिवायडेड बाय 3, म्हणजे लिटर्स इथं पहिल्यांदा घेतले. दुसरा रेशो इथं x आहे, ते माहिती नाही आपल्याला किती लिटर लागेल, त्याच्यासाठी x अक्षर आपण घेतले डिवायडेड बाय 90. आता हे सॉल्व्ह करायचं आपल्याला. 12 डिवायडेड बाय 3 आहे तसंच ठेवूया. 19 जे डिनॉमिनेटरला आहे ते आपण लेफ्ट हँड साईडला घेतलं तर न्यूमरेटरला जाईल, दॅट इज इक्वल टू x. त्याचा 3 भाग जाईल, 3 1 3 3 12. सो 19 into 4 that 76 is equal to x, that is x is equal to 76 liters. म्हणजे 19 एकर लँड जी आहे त्याला नांगरण्यासाठी एकूण 76 लिटर डिझेल लागेल.